राम राम, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. मंडळी कसा आहे दणका, आणि वगावरून बी असला दिलाय दणका त्यांनी बी. अर्धा संपत आला पाऊस का. हां, नाद नाही करायचा, थेंब नाही. आता इथपर्यंत झाला हे दणका. आता मोर जमून बसणारे दणका. हा काय आहे ना, हसण्यावर घेऊ नका. आपण जे बोललो तेच खरे. निसर्गानं जर दिला ना दणका तर खालतं वरतच आहे. पूर्व पश्चिम समजतच नाही. सगळ्याच गोष्टीला नाईलाज आहे. हां, किती उड्या मारा, कारण शेतकऱ्याचं नशीबच तसं आहे. आता एवढं गोड दिसतंय सगळं, अक्षरशः थोड्या वेळाने बघा ही सारखेची झाडं पूर्ण माना टाकायला चालू करतात. कारण पाऊसच नाही, काय करणार आहे. म्हणूनच तुम्हाला म्हणलं बघा आता कसा आहे दणका, आणि त्यांनी दिलाय दणका. सगळा दणकाच होणार आहे जर कुणीकडून नाही आला ह्या 4-2 दिवसात. तर 4-2 दिवसात आला तर काहीतरी ठीक, नाही तर हाय मग आई खाऊ देत नाही आणि बाप भीक मागू देत नाही. तर मंडळी बघा, सकाळचं वातावरण आहे. शेतात सुद्धा यायची अपेक्षा राहिलेली नाही सध्या. आता इथं आलं तर इथली परिस्थिती बघवत नाही. आता हे असं नाजूक पीक आहे, विहिरीत पाणी, पण याला जर पाणी सोडावं तर ते लगेच पुन्हा हे होते. त्याच्यावर रोग पडण्याची भीती. त्याच्यात पाऊस आला तर पुन्हा आणखीन परिस्थिती वेगळी. म्हणजे करावं तर नेमकं करावं काय. असू द्या, जे चाललं सगळ्याच इथे आपलं आहे. तुम्ही सगळे त्यातूनच चालला आणि मी त्यातूनच चाललो आहे. त्यात काय नवल नाही. जे असेल ते खरं. बाकी बघा, वातावरण आमच्याकडं मस्त आहे. तुमच्याकडे कसं आहे कमेंट करून सांगा. टिवटीची अंडी इथं आहेत बघा. ही आणि कमीत कमी खरं सांगू का, आमच्याकडे शेतकऱ्याची एक बरं आहे. कमीत कमी ही पिकं आहेत म्हणून तरी जगतात. वळ्याच्या भरोश्यावर बसलं ना, संपलंच. चला, आजचा छोटासा ब्लॉग तुम्ही असंच कंटिन्यू करा. भेटू पुन्हा.